श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात 2 एकादशी तिथी येतात, एक शुक्ल पक्षात तर दुसरी कृष्ण पक्षात. हिंदू धर्मात एकादशीला विशेष महत्त्व आहे. एकादशी तिथी श्री हरी विष्णूंना समर्पित आहे. या दिवशी व्रतासह विधिवत पूजा केल्याने विष्णूंबरोबर माता लक्ष्मीचे सुद्धा आपल्याला आशीर्वाद हे मिळत असतात. या व्रताच्या प्रभावाने आपल्या जीवनातल्या सर्व दुःखांपासून आपल्याला मुक्ती मिळते आणि त्याचबरोबर आपल्याला मोक्षाची प्राप्ती देखील होते. या एकादशीच्या व्रतामध्ये तिळाचा वापर महत्त्वाचा आहे. या व्रताच्या दिवशी तीळ दान केल्याने स्वर्गाची प्राप्ती होते. षष्टीला एकादशीच्या दिवशी आपल्याला श्री हरी विष्णूंची पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपाय देखील करायचे, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व संकट, सर्व विघ्नांपासून आपल्याला मुक्तताही मिळणार आहे. आणि म्हणूनच जे आहे आपल्याला षष्टीला एकादशीच्या दिवशी गुपचूप इथे तुळशीची 2 पानं ठेवायची, ज्यामुळे आपल्याला पैशाची कधीही कमतरता पडणार नाही. आपल्या घरामध्ये धन हे येतच जाणार आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. पंचांगानुसार पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीची तिथी 5 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 5:24 प्रारंभ होईल, तर 6 फेब्रुवारी रोजी दुपारी 4:07 समाप्त होईल. उदय तिथीनुसार मंगळवारी म्हणजे 6 फेब्रुवारी रोजी षष्टीला एकादशी साजरी केली जाईल. तिळांच्या 6 प्रकारामुळे ही एकादशी षटतिळ एकादशी म्हणून ओळखली जाते. पहिलं तीळ स्नान, दुसरं तीळ उठणे, तिसरं तीळ हवन, चौथे तीळ तर्पण, 5वे तीळ भोजन आणि 6वे तीळदान. हे तिळाचे 6 प्रकार आहेत. हे व्रत केल्यामुळे आपल्याकडनं कळत नकळत झालेल्या पापांपासून मुक्तता तर मिळतेच मिळते, पण त्याचबरोबर आपल्याला मोक्षाची प्राप्ती देखील होते. तर चला जाणून घेऊया षष्टीला एकादशीची पूजा विधी काय आहे. एकादशीचे व्रत विधीनुसार आपल्याला करायचे आहे. जर आपण षष्टीला एकादशीचा उपवास करणार असतील तर एकादशीच्या ब्रह्ममुहूर्तावर आपल्याला उठून आपलं घर स्वच्छ करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला स्नान करून देवी देवतांचे ध्यान करायचे आहे. यानंतर उपवासाचा आपल्याला संकल्प करायचा आहे. त्यानंतर आपली जी देवपूजा आहे ती केल्यानंतर आपल्याला श्री हरी विष्णूंची विधिविधानपूर्वक पूजा करायची आहे. षष्टीला एकादशीच्या दिवशी गरजूंना अन्नदान करण्याला सुद्धा खूपच महत्त्व आहे. पद्मपुराणानुसार जो भक्त खऱ्या मनाने षष्टीला एकादशीचे व्रत करतो त्याला मोक्ष मिळते. सर्व समस्यापासून त्याची मुक्तता होते. त्याच वेळी जे पुण्य कन्यादान, हजारो वर्षाची तपस्या, सुवर्णदान यांनी मिळते, तेच पुण्य षष्टीला एकादशीच्या व्रताने मिळते. या दिवशी पूजा केल्यानंतर षष्टीला एकादशीचे व्रताची कथा अवश्य ऐकावी, तरच व्रताचे पूर्ण फळ मिळेल. एवढं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे षष्टीला एकादशीचं. आणि म्हणूनच जे आपल्याला षष्टीला एकादशीच्या दिवशी तुळशीच्या पानांचा अतिशय प्रभावी असा हा उपाय करायचा आहे, कारण श्री हरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे ती म्हणजे तुळस. आणि जर आपण श्री हरी विष्णूंना नैवेद्य अर्पण केला आणि त्याच्यामध्ये तुळशीचं पत्र ठेवलं नाही तर तो नैवेद्य श्री हरी विष्णू ग्रहण करत नाही. इतकं महत्त्व आहे तुळशीचं. आणि त्याचबरोबर ज्या घरामध्ये नित्य तुळशीची सेवा केली जाते, पूजा केली जाते, संध्याकाळी तिच्यासमोर दिवा प्रज्वलित केला जातो, त्या घरावर कायम माता लक्ष्मीची कृपा ही राहत असते. आणि त्यामुळे त्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची नकारात्मकता राहत नाही. त्या घरामध्ये नेहमी सुख समृद्धीने धन धान्याने ते घर भरलेलं असतं. पण एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशीची पत्र तोडायची नाही. त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशीला जल अर्पण करायचं नाही आहे, कारण तुळशी म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे. आणि एकादशीच्या दिवशी माता लक्ष्मीचं निर्जला व्रत असतं. आणि जर आपल्याकडनं तुळशीला स्पर्श झाला किंवा तिला जल अर्पण केलं तर माता लक्ष्मीचं निर्जला व्रत जे आहे ते मोडलं जातं आणि त्याचा दोषसुद्धा आपल्याला लागतो. एवढं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे तुळशीचं.
तर आपल्याला एकादशीच्या दिवशी स्वच्छ स्नान करायचे, अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला तीळ टाकायचे, स्नान केल्यानंतर जे आहे आपल्याला श्री हरिविष्णूंची विधिविधानपूर्वक पूजा करायची आहे आणि त्याचबरोबर श्री हरिविष्णूंना आवडत्या वस्तू आपल्याला अर्पण करायच्या आहेत। श्री हरिविष्णूंना पिवळी फुलं, पिवळी फळं अतिशय प्रिय आहे, त्याचबरोबर तुळशी देखील अतिशय प्रिय आहे आणि म्हणूनच आपल्याला 2 तुळशीची पत्र घ्यायची आहेत, ती अखंड असली पाहिजेत, कुठेही तुटलेली, फाटलेली किंवा किडलेली नसली पाहिजेत, अशी 2 आपल्याला तुळशीची पत्र घ्यायची, त्याच्यावर एक हळदीने आपल्याला टिपका हा लावून घ्यायचा आहे। आणि षष्टीला एकादशीच्या दिवशी आपल्याला श्री हरिविष्णूंना जे आहे आवर्जून तिळाचा नैवेद्य अर्पण करायचे। तुम्ही तिळापासून एखादी मिठाई बनवू शकतात किंवा तिळाचे लाडू देखील बनवू शकतात आणि हे जे तिळाचे लाडू आपण तयार केलेले आहेत त्याच्यावरती जे आहेत आपल्याला ही 2 तुळशीची पत्र आहेत जी ती पालथी ठेवायची आहेत। म्हणजे काय करायचं आहे, त्याची जी पुढची बाजू असते त्याच्यावर आपण हळदीचा जो टिक्का लावलेला आहे तो टिक्क्याची जी बाजू आहे ती त्या नैवेद्यावरती असली पाहिजे। ह्या रीतीने जे आहे आपल्याला त्या 2 तुळशीची पत्र ही अर्पण करायची, तरच श्री हरिविष्णू तो नैवेद्य ग्रहण हे करणार आहेत। उपाय अतिशय साधा आहे पण त्याचा प्रभाव एवढा मोठा आहे की त्यामुळे आपल्या जीवनामध्ये कधीही धन धान्य सुख समृद्धीची कमतरता पडणार नाही आहे। आपल्या घराची, आपल्या मुलांची भरभरून अशी प्रगती होणार आहे। म्हणूनच जे आहे षष्टीला एकादशीच्या दिवशी अतिशय साधा आणि हा सोपा उपाय आहे, पण तुळशीची पत्र आपल्याला आवर्जून नैवेद्यावर ठेवायची आहे, ज्यामुळे आपल्यावर श्री हरिविष्णूंबरोबर माता लक्ष्मीची कृपा ही राहणार आहे। आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।